नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि त्यामधील पेपर 5वा आजच्या पिरियडपासून अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण बी ए द्वितीय वर्षातील सेमिस्टर तिसरे आणि पेपर 6वा पूर्णपणे अभ्यासला. तो सिलेबस म्हणजेच भारताचा इतिहास आणि तो इसवी सन, त्या काळाचा इसवी सन म्हणजे 1526 ते 1707 हा सिलेबस आपण पूर्णपणे अभ्यासलो आहे. त्यानंतर बी ए द्वितीय वर्षातला जो तिसऱ्या सेमिस्टरचा 5वा पेपर म्हणजे आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. या सिलेबसची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आज आपण या पेपरचं नाव, सिलेबस, यामध्ये अंतर्गत गुण कसे आहेत, इंटरनल मार्क कशा पद्धतीने विभागित केले किंवा विभाजन याचं केलं गेलं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या पेपरची माहिती पाहत असताना बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि पेपर 5वा हा पेपर, या पेपरचं नाव छत्रपती शिवाजी आणि त्यांचा काळ, इसवी सन 1630 ते 1707. या पेपरचा कालखंड जो 1630 ते 1707 आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 1630 ते 1707 या कालखंडापर्यंत म्हणजे औरंगजेबाच्या काळापर्यंत कशा पद्धतीने मराठ्यांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तर 1680 मध्ये झाला, पण 1707 पर्यंत म्हणजे मुघलांचा जो प्रभावी बादशाह म्हणून औरंगजेब होता तोपर्यंत जो लढा दिला गेला याबद्दलची माहिती पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा कालखंड या पेपरबद्दल माहिती पाहत असताना सर्वप्रथम इंटरनल मार्क, त्यामध्ये घटक चाचणी 1 म्हणजे टेस्ट 1 त्याला 10 गुण आहेत. प्रेझेंटेशन त्याला सादरीकरण म्हणतात, 5 गुण. त्यानंतर होम असाइनमेंट म्हणजे गृहपाठ 10 गुण, म्हणजे 10, 5, 10 हे एकूण झाले 25 गुण. आणि त्यानंतर जी काही लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा 50 गुणाची. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या सिलेबसवर आधारित 50 गुणाची परीक्षा त्या सेमिस्टरवर लेखी परीक्षा, आणि जे काही 25 गुण हे इंटरनल मार्क, यावरून आपल्याला एकूण गुण हे 75 कसे होते म्हणजे एकूण गुण 75 आहेत यावरून समजून येतं. आता या सिलेबसचा विचार करता आपण या सिलेबसमध्ये एकूण 4 प्रकरण दिले गेले आहेत आणि ते 4 प्रकरण कोणकोणते आहेत आणि त्यामध्ये कोणत्या बाबीची माहिती किंवा कोणकोणत्या भागाची माहिती आपल्याला पाहायची आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या उद्याच्या पिरियडपासून पाहणार आहोत. पण आज आपण जे 4 प्रकरण आहेत हे 4 प्रकरण आणि त्याच्यामध्ये सिलेबस कशा पद्धतीनं दिलेला आहे याबद्दलची माहिती म्हणजेच आजच्या आपल्या पिरियडमध्ये पूर्ण सिलेबस समजून घेणार आहोत. तर त्यामधील प्रकरण पहिले, मराठ्यांच्या इतिहासाची साधने. छत्रपती शिवाजी महाराज यांचा
जो इतिहास आहे, मराठ्यांचा इतिहास, हा इतिहास समजून घेण्यासाठी तत्कालीन स्थितीमधल्या 2 साधनांची आपल्याला माहिती पाहिजे. ती साधने कोणती होती? तर त्यामधील नंबर 1 चं साधन म्हणजे वाङ्मयीन साधन आणि नंबर 2 चं पुरातत्वीय साधन. तुम्ही BA प्रथम वर्षामध्ये सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मयीन साधने आणि भौतिक साधने जी पाहिली, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातले जे वाङ्मयीन साधने आहेत, मराठी भाषेतले, संस्कृत भाषेमधले, त्याचबरोबर कानडी भाषेमधले किंवा विदेशी लोकांनी मांडलेल्या ज्या काही ग्रंथ निर्मिती ग्रंथ आहेत आणि त्यामधून मराठ्यांचा इतिहास समजून येतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून येतो. या बाबीची माहिती म्हणजे पूर्ण अभ्यासणं म्हणजे वाङ्मयीन साधने, त्यामध्ये अभ्यासाची आहे. आणि पुरातत्वीय साधण्यामध्ये जे गड किल्ले आहेत, जे अवशेष सापडले, विविध लेख सापडले, वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या वस्तू असतील, ही सर्व माहिती म्हणजे पुरातत्वीय साधने. या सर्व बाबीची माहिती प्रकरण 1 मध्ये पाहिजे. त्यानंतर प्रकरण 2 आहे, ते म्हणजे मराठा सत्तेच्या उदयाची कारणे. आपल्या इतिहासामध्ये कोणत्याही वंश असेल किंवा एखादा महत्त्वपूर्ण घटना असेल, ती घडण्यासाठी काही कारणे असतात. त्याच पद्धतीने मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी किंवा मराठ्यांचा इतिहास समजून घेताना हिंदवी स्वराज्याची स्थापना निर्माण होण्याची कारणे काय होती हे पाहणं आवश्यक आहे. तर प्रकरण 2 मध्ये आपण मराठा सत्तेच्या उदयाची कारणे बघणार आहोत. आता या कारणामध्ये सामाजिक कारणे आहेत, धार्मिक कारणे आहेत, राजकीय कारणे आहेत आणि या सर्व कारणामुळे एक मुहूर्तपेठ रोवली गेली आणि मराठा सत्तेचा पाया रोवला गेला. त्या कारणाची माहिती पाहिजे. हे प्रकरण नंबर 2 मध्ये अ नंबरचा पॉईंट म्हणजे कारणे आणि ब नंबरचा पॉईंट त्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची मराठा सत्तेच्या उदयाच्या कारणाशी कशी भूमिका होती किंवा सहभाग कसा होता, मराठा सत्तेचा उदय होण्यासाठी यांनी कसे पोषक वातावरण निर्माण केलं, याबाबतची माहिती पाहिजे. त्याचबरोबर हे 2 प्रकरण झालं. आता पुढचं प्रकरण क्रमांक 3, आदिलशाही आणि मुघलांशी शिवाजी महाराजांचा संबंध. शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीमध्ये नोकरीला होते किंवा सरदार म्हणून आदिलशाहीमध्ये होते. ज्या 5 बहामनी शाह्यांपैकी एक शाही म्हणून आदिलशाही होती. त्याचबरोबर बाबराने जे मुघल घराण्याची स्थापना केली, मुघल घराण्याची स्थापना, ते मुघल घराणे या आदिलशाही आणि मुघल घराणं यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध कसा होता, हे प्रकरण क्रमांक 3 मध्ये पाहायचं. आता यामध्ये अ नंबरचा पॉईंट आहे, तो म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रारंभीचे संघटन. शिवाजी महाराज पुण्यामध्ये वास्तव्यात असताना त्यांनी मराठे जे काही मावळे असतील, सवंगडी असतील, त्याला एकत्र घेऊन तत्कालीन स्थितीचा विचार करून शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक पार्श्वभूमी निर्माण केली किंवा संघटन निर्माण करायला सुरुवात केली. आणि हे संघटनच पुढे हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठ्यांचं राज्य निर्माण होण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण झालं. त्यावेळेसच्या प्रारंभीच्या ज्या संघटन किंवा ज्या घडामोडी घडल्या त्याबद्दल माहिती पाहिजे. अ नंबरमध्ये प्रकरण क्रमांक 3 मधला अ पॉइंट. त्याच्यानंतर ब, जी आदिलशाही आणि या आदिलशाहीमध्ये मोहम्मद इब्राहिम आदिलशाह यांनी
ज्या आदिलशाहीची सर्वात जास्त म्हणजे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये असा विस्तार केला होता, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी बडी बेगम यांनी आपला पुत्र मुहम्मद, जे काही दासी पुत्र, ज्या बडी बेगमचा एक पुत्र म्हणून ओळखला जात होता, तो पुत्र म्हणजेच अली आदिल शहा याला राजगादीवर बसवलं आणि राज्य करायला सुरुवात केली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढतं प्रभुत्व लक्षात घेऊन त्यांनी आपल्या राजदरबारातील मातब्बर असा सरदार म्हणजे अफजल खान यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी या अफजल खानाची भेट घेतली आणि अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्याच्या प्रयत्नात होता. त्याची कूटनीती होती, पण या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कूटनीतीचा वापर करून अफजल खानासारख्या मातब्बर आणि बलाढ्य अशा शत्रूचा वध केला आणि एक दहशत निर्माण केली. या सर्व घटनेची माहिती आपल्याला ब नंबरच्या पॉईंटमध्ये बघायची आहे, प्रकरण क्रमांक 3 मध्ये. आता पुढचा पॉईंट म्हणजे प्रकरण क्रमांक 4 मध्ये शाहिस्ते खानाचा पराभव आणि सुरतेची लूट. या प्रकरणामध्ये आपल्याला आदिलशाहीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आणि मुघलांशी कसा संबंध आला याची माहिती पाहिजे. तर आदिलशहा यांच्याशी संबंध पाहत असताना, आदिलशाहीशी संबंध पाहत असताना अफजल खानाचा त्या मातब्बर अशा त्याच्या सरदाराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला, त्याचा वध केला. पुढे त्यांच्या पुढे संकट आलं ते मुघलांचं संकट, ते म्हणजेच शाहिस्ते खान, आणि हा औरंगजेबाचा मामा होता. औरंगजेबाने दक्षिणेमधला भाग मुघलांच्या ताब्यात राहावा आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तो पूर्णपणे नष्ट करण्यासाठी म्हणून शाहिस्ते खानाला पुण्यामध्ये पाठवल्यानंतर शाहिस्ते खानाने तेव्हा पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रदेश पूर्णपणे काबीज करण्याचा प्रयत्न केला, नासधूस करायला सुरुवात केली. त्यावेळेस जे सोनेरी महल पुण्यातला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी या येथे वास्तव्यात असताना या शाहिस्ते खानाची जी काही नीती होती की छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णपणे पराभूत करायचं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी या शाहिस्ते खानाला या पुण्यामधून पळून लावण्यासाठी किंवा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून रात्रीच्या वेळेस त्यावर अचानकपणे हल्ला केला आणि या शाहिस्ते खानाची 2 बोटे तुटली गेली आणि तो शिवाजी महाराजांच्या भीतीमुळे तो पळून गेला. ही सर्व घटना घडामोडी म्हणजेच मुघलांशी आलेला संबंध आणि त्यानंतर सुरत येथे लूट करण्याचं काम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. या घटना कशा घडल्या त्याबद्दलची माहिती बघायची. आणि पुढे ड नंबरचा पॉईंट प्रकरण 3 मध्येच पुरंदरचा तह. आता या पुरंदरचा तह आणि आग्रा भेट. आता पुरंदरचा तह आणि आग्रा भेट याबद्दल प्रकरण 3 मध्ये माहिती पाहत असताना पुरंदरचा तह हे मिर्झा राजा जयसिंग यांनी तह करण्यास शिवाजी महाराजांना भाग पाडलं आणि आग्रा येथे भेटीसाठी निमंत्रण दिलं.
सर्वप्रथम औरंगजेबाने आपला मामा म्हणजे शाहिस्तेखानाला पुण्यामध्ये पाठवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महाल या लाल महालावर हल्ला करून शाहिस्तेखानाची बोटे तोडली आणि त्यांना तिथून पळून जाण्यास भाग पाडले. या सर्व घटना घडामोडीमुळे शेवटी जी आग्रा भेट ठरवण्यात आली आणि या आग्रा भेटीच्या अंतर्गतच तत्कालीन स्थितीमध्ये शिवाजी महाराजांची जी नीती होती त्या नीतीविरुद्ध औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकण्याचा प्रयत्न केला. या घटना घडामोडीची माहिती सर्व आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मध्ये पाहिजे. आता नंबर 4चं प्रकरण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहीम. महाराष्ट्रामध्ये जे मराठ्यांचं राज्य किंवा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे स्थापन केलं, हे स्वराज्य स्थापन केल्यानंतर राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना राज्याभिषेक करावा लागला. या राज्याभिषेकाबद्दल माहिती पाहत असताना प्रकरण क्रमांक 4 मध्ये नंबरचा पॉइंट आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची कारणे आणि परिणाम. महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये जे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं त्याचं पूर्णपणे एक राजा म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणि जनमानसात एक हिंदवी स्वराज्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी जो राज्याभिषेक का आवश्यक होता याची कारणे पाहायची. आणि ह्या राज्याभिषेक पूर्ण झाल्यानंतर छत्रपती पद जे छत्रपती शिवाजी महाराजांनी धारण केल्यानंतर एक लोककल्याणकारी राज्य निर्माण झाल्यानंतर काय परिणाम दिसू लागले त्या सर्व बाबीची माहिती पाहिजे. त्याचबरोबर हा नंबरचा पॉईंट झाला. आणि नंतर नंबरचा पॉईंट म्हणजे कर्नाटक मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली आणि कर्नाटक मोहीम काढण्याची कारणे आणि त्याचा परिणाम काय होते किंवा कारण काय होती, त्याचे परिणाम काय होते, या सर्व बाबीची माहिती ही आपल्याला घटक क्रमांक 4 मध्ये पाहिजे किंवा प्रकरण क्रमांक 4 मध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडामध्ये जो इतिहास किंवा BA द्वितीय वर्ष सेमिस्टर 3 पेपर 5 मध्ये आपल्याला जी माहिती पाहिजे ते आपण आतापर्यंत सिलेबसमध्ये कोणकोणत्या भागाची माहिती पाहिजे याबद्दल आपण एक आराखडा समजून घेतला. विद्यापीठाने ठरवून दिलेला सिलेबस आपण पाहिला. तर उद्याच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडातील प्रकरण क्रमांक 1 मराठ्यांच्या इतिहासाची साधने, त्यामध्ये नंबरचा पॉइंट वाङ्मयीन साधने, या वाङ्मयीन साधनाबद्दल आपण माहिती पाहणार. तर तुम्हाला आपल्या ग्रुपवर जो सिलेबस विद्यापीठाने ठरवून दिलेला आहे तो सिलेबस जो इंग्रजीमध्ये आहे तो पाठवणार आहे. त्याचबरोबर मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला म्हणजे मराठीमध्ये सुद्धा तो सिलेबस म्हणजे आता तुम्हाला जी माहिती पूर्ण सिलेबसची सांगितली ती पूर्ण माहिती मोबाईलवर आपल्या ग्रुपवर टाकणार आहे आणि ती माहिती सर्वांनी अभ्यासावी आणि उद्यापासून आपल्याला प्रत्यक्ष आपल्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. तर सर्व इतिहास विषयाच्या BA द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उद्यापासून आपल्या भागास म्हणजे आज आपला पहिला पिरियड झाला, उद्यापासून दुसरा पिरियड, उद्याचा दुसरा पिरियड प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात होणार आहे आणि ती माहिती म्हणजे त्या सर्व बाबीची कंटिन्यू जी माहिती मी पाठवणार आहे किंवा सिलेबस मी तुम्हाला शिकवणार आहे तो पूर्णपणे त्याचा अभ्यास करा आणि वेळोवेळी नोट्स काढण्याचा किंवा जे काही आपल्या ग्रंथालयामध्ये जे पुस्तकं आहेत त्यामधून
मी शिकवलेल्या भागावर नोट्स काढण्यास तुम्ही सुरुवात करा. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रत्यक्ष आपल्या सिलेबसला सुरुवात करणार.